नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज घर झाडायला काढलं होतं आणि घर झाडताना जे जुनं धान्य आहे गेल्या वर्षीचं म्हणजे ते रिकामं करायचं, घासून परत ठेवायचं, आता नवीन धान्य भरायचं, असं करायचं असतं या दिवसामध्ये। त्यामुळे आम्ही आज कुठे आमच्या थोड्या शेंगा होत्या, मक्क होतं, परत हे सूर्यफूल पहा, हे सूर्यफुलाचं सुद्धा घाणा काढून आणायचं आहे। म्हणून हे सुद्धा म्हणजे त्याची जी बॅलेर आहेत, हाऊद किंवा म्हणतात त्याला, किंवा साठवण्याचं जे एकदम असं बॅलेर वगैरे असतं ना, त्याच्यामध्ये सगळं आम्ही ठेवतो। तर ते रिकामं केलं आणि ते जरासं उन्हात घातलं होतं आम्ही आदल्या दिवशी, आणि उन्हात घालून जरा वाळवून वारं देऊन मग ते आम्ही घाण्यावरती नेलं घाणा काढायला। आणि घाणा काढायचं म्हटलं तर अगोदर थोडंसं त्याला वाळवावंच लागतं आणि त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती बाजूला काढावी लागते। तर इकडे घाण्यावरती आणले, हा आमच्याच गावातला घाणा आहे आणि हा 50 वर्षापूर्वीपासूनचा घाणा इथे चालू आहे। तर हे पोतं आहे, हे सूर्यफुलाचं भाऊनी सकाळीच टाकलं होतं घाण्यावरती। मग त्यांनी दुपारी यायला सांगितलं होतं 3 वाजता। मग आम्ही 3 वाजता आम्ही दोघी जावा हे घाणा काढायसाठी गेलो होतो। तर सुरुवातीला पहा, हे असे डबे भरून घेतात ते, म्हणजे हा एक डब्बा 25 रुपये अशा प्रकारे ते इथे त्याचे पैसे घेतात आणि ते आपल्याला घाणा काढून देतात। तर हे एका अशा हौदामध्ये वतायचं सूर्यफूल सगळं, आणि ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालतात, 1-2 लिटर असं पाणी जातं याच्यामध्ये, आणि ते मिक्स होत मग ते खाली जातं सूर्यफूल हळूहळू, आणि त्याचं तेल निघायला चालू होतं। तर या डब्याच्या मापाने हे 5 डबे भरले आमचे, आणि एकदमच सगळे 5 डबे त्यांनी त्याच्यामध्ये ओतले। तर इथे आम्ही घाणा काढायला गेलो होतो ना, त्यावेळी अगोदरच चालू होता तो घाणा, म्हणजे अगोदर कोणीतरी त्याच्यामध्ये सूर्यफूल टाकलं होतं। मग त्यांचं होईपर्यंत आम्ही थांबलो आणि त्यानंतर मग आमचं टाकलं। वरून मशीनमध्ये आतमध्ये सूर्यफूल जाईल तसं ना, ते पूर्णपणे अशी चेपटून त्याचं असं पहा, हे असं त्याचे पेंड निघते, याला आम्ही पेंड म्हणतो। तर ही पेंड आहे ना, ही आता परत आणि सगळी सूर्यफूल झाल्यानंतर परत एक डब्बल आणि त्याच्यामध्ये टाकायचं, आणि त्याचं परत आणि थोडंसं तेल निघतंच। तर हे आणि परत असे डबे भरायचे। तर हे पहा, ह्या पद्धतीने असं ते मिक्स होत राहतं। हे बारीक होतं त्याच्या ह्या मोठ्या हौदाच्या खाली जातं, आणि मग त्याच्यामध्ये बारीक होऊन ते त्याचं तेल निघतं। तर याच्यामध्ये फक्त मिक्स होतं हे। आणि ही सूर्यफुलाची पेंड आहे ना, म्हणजे ते वरचा त्याचा कवर जो असतो सूर्यफुलाचा, फोलपट वगैरे असतं ना, त्याचं ही पेंड निघते, त्याला याला आम्ही पेंड म्हणतो। वेगवेगळ्या भागात याला काहीतरी वेगळंच म्हणत असतील। तुमच्याकडे या पेंडला काय म्हणतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हालासुद्धा समजेल काय म्हणतात ते। तर ही सगळी पेंट आता मी डब्यामध्ये परत भरून घेते आणि परत ते वरती ओतायचं ते सूर्यफूल झाल्यानंतर। तर मंडळी, हा सूर्यफुलाचं तेल काढताना व्हिडिओ तुम्हाला दाखवायचं कारण म्हणजे कोणाकोणाला हे सुद्धा माहीत नसतं की सूर्यफुलाचं तेल कसं काढलं जातं। सूर्यफूल प्युअर तेल आपण बाजारातून आणतो, ते कसं तयार होतं हे कोणाला एखाद्याला माहीत नसतं। त्यामुळे म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवूया, आमचं घरचं ते सूर्यफूल आहे आपल्या शेतातलं, आणि आपण कसं आम्ही घाणा काढतो आणि कसं सूर्यफुलाचं प्युअर तेल आम्ही काढतो हे तुम्हाला म्हटलं चला दाखवूया। तर ते पातेलं जे लावलं होतं ना, तिथे ते तेल हळूहळू थेंब थेंब पडत राहतं, आणि तिथून ते खाली डब्यामध्ये जातं, आणि डब्यामधून पाईपने या फिल्टरमध्ये येतं। पहा, हे फिल्टर आहे, या फिल्टरमधून शुद्ध तेल आपल्याला इकडे मिळतं। या कॅनमध्ये जे जातं आहे ते प्युअर शुद्ध तेल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कचरा वगैरे काही नसतो। आणि जे दुसरं आता गाळ पडला आहे खाली, तो ना पातेल्यामध्ये घेऊन ते वरती परत टाकतात, आणि त्याचंसुद्धा तेल, त्याच्यामधलंसुद्धा जे शिल्लक राहिलेलं तेल असतं ना, ते निघून येतं। तर ही डब्बलची पेंड टाकली होती, आता परत नाही, तिसऱ्यांदा परत काय या पेंडला टाकायचं नाही। आता ही पेंड आम्ही घरी नेतो आणि ही जनावरांना उपयोगी पडते। याच्यामध्ये कोंडा किंवा गोळ्या, जे जनावरांचं खाद्य असतं ना, त्याच्यामध्ये मिक्स करायचं, आणि हे आवडीने खातात जनावरं। तर ही पेंड पण पहा याच्यामध्ये कशी फिरते आहे। हे फक्त मिक्स होतं आहे, आणि जे त्या होलमध्ये जाऊन ते आतमध्ये मशीनमध्ये जातं, आणि त्याचं परत तेल निघतं। आणि ही जी पेंड खाली पडते ना, इथे जर उभा राहिलं तर पूर्णपणे असं एकदम गरम वाफ येते ती अंगावरती, आणि घामाने चिंब होतं अंग। तर असं ही पेंड हाताला पूर्ण अशी भाजत होती, हातावर तव्यावरती जसं हात ठेवल्यावर भाजतं ना, तशी ही पेंड भाजत होती भरताना आणि करताना, आणि तिथे खूपच गरम होत होतं। तर ही पेंड आता भरून झाली आहे, म्हणजे आमचं दुसऱ्यांदा पेंड सगळी पेंड ही त्याचं तेल काढून झाले। आता हे बांधून मी बाजूला ठेवते, भाऊसुद्धा येणार आहेत आमचा थोड्या वेळात न्यायला, म्हणून ही
बांधून आपली ही बाजूला ठेवली आणि आता तेलाचं बघूया कसं कसं तेल पडले किंवा केवढं पडले आणि गाळ कसा पडलं, गाळ एकीकडे आणि शुद्ध तेल एकीकडे कसं झालं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी इथे. तर हे हा फिल्टरमधून जे चावीमधून जे बाहेर तेल आले ना ते शुद्ध आले आणि जे खाली ट्रेमध्ये साठले ते त्याच्यामध्ये गाळ असतो थोडासा सूर्यफुलाचा. शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं बरं. काही पूर्ण हे जो गाळसुद्धा आहे ना तो शुद्धच आहे. फक्त ते सूर्यफुलाचं जे म्हणजे त्याचं वरचं जे फुलपट असतं त्याची थोडीशी घाण किंवा त्याचं बारीक बारीक जे एकदम धुळीसारखं जे काळं काळं निघतं ना ते फक्त त्याच्यामध्ये जातं. आणि ते खालचा जो गाळ आहे ट्रेमधला तो किटलीत या घ्यायचा आणि ही किटली अशीच 8 दिवस ठेवली ना तर याच्यामध्ये खाली 1-2-3 इंच तो गाळ खाली साठतो, एकदम डसून बसतो खाली आणि वरती पूर्ण प्युअर शुद्ध तेल आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये ते येतं वरती आणि निथळून येतं आणि खाली तो गाळ राहतो. तर या फिल्टरमधून पहा खाली कचरासुद्धा म्हणजे ते सूर्यफुलाचा कचरा नाही म्हणता येणार त्याला. आपण ते फुलपाटाचं जे हे असतं ना काळं कवर त्याच्यामध्येच थोडंसं कचरा राहिलेला असतो तो या फिल्टरमध्ये अडकलेला असतो आणि अडकून व शुद्ध तेल आपल्याला या चावीमधून बाहेर येतं ते. तर हा फिल्टरमध्ये आता हे रिकामं केलं ना तर त्याच्यामधलं सुद्धा खूप सारं तेल खाली पडतं. तर हे सुद्धा ते रिकामं करून आपल्याला सगळं तेल निचरून देतात ते. कॅनमध्ये तेल कॅन काय भरलं नाही कारण एकच पोतं सूर्यफुलाचं होतं त्यामुळे त्या कॅनमध्ये तेल पहा तर मला वाटते 7 ते 8 किलो पडलं असेल त्या कॅनमध्ये. कॅन जरा जास्त मोठा आहे त्यामुळे अर्धा पण झालेला नाही तो. आणि हा गाळ ट्रेमधला आहे ना या किटलीमध्ये घ्यायचा, काळपट दिसतोय पहा गाळ. तर हा असाच 8 दिवस ठेवायचा, अजिबात हलवायचा नाही याला. आणि मग 8 दिवसानंतर हे पूर्ण काळं आहे ते पूर्ण तळाला बसतं जाऊन आणि वरती तेल येतं शुद्ध तेल. मग ते 8 दिवसानंतर आपण तेल बाजूला करायचं आणि तो गाळ बाजूला करायचा. मग तो गाळ आहे तो आम्ही जनावरांना घालतो, त्याच्या खाद्यामध्ये मिक्स करून ते खातात जनावरं आमची. आणि हे कॅन आहे, हे कॅन मला वाटतं 15-16 लिटरचं आहे त्यामुळे याच्यामध्ये अर्ध झाले. किटली 5 लिटरची आहे, ती 5 लिटरची किटली फुल भरली आहे. याच्यामधलं 1 लिटरभर गाळ निघेल आणि बाकीचं तेल शुद्ध निघेल. तर हे झालं आता आमचं घाणा काढून संपलं आहे. तर घरी गेल्यानंतर पहा तुम्हाला तेलसुद्धा मी ओतून दाखवते पातेल्यामध्ये शुद्ध किती आहे. प्युअर शुद्ध सूर्यफुलाचं तेल खायला 1 नंबर असतं हे सूर्यफुलाचं तेल आणि शेंगदाण्याचं तेल. शेतात सूर्यफूल केलं ना तर जास्त केलं तर आम्हाला वर्षभर पण जाऊ शकतं. म्हणजे वर्षभर आम्ही ते हे सूर्यफुलाचं तेल खाऊ शकतो. पण एखाद्या वर्षी जर नाही केलं तर आम्हाला पण घ्यावं लागतं विकत, नाही लागत असं नाही. तर हे तेल तुम्ही पाहू शकता किती शुद्ध पिवळसर तेल दिसतंय आणि शुद्ध पण आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.